नमस्कार, मी प्रियंका भोळे खानदेशी तडका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत खानदेशी स्पेशल खानदेशी स्टाईल डाळ गंडोरीची रेसिपी। डाळ गंडोरीला प्रत्येक विविध नावांनी पण ओळखलं जातं। कोणी त्याला डाळ गंडोरी सुद्धा म्हणतात, कोणी त्याला डाळ मिरची सुद्धा म्हणतात। तर चला डाळ गंडोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे आपल्याला तुरीची डाळ लागणार आहे। मी इथे 1.5 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला त्यामध्ये अजून आंबट चुका लागणार आहे आणि एक कच्चा टोमॅटो घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये कुठलीही भाजी टाकू शकतात, पालेभाजी, पालक सुद्धा टाकू शकतात किंवा तुम्हाला वांग टाकायचं असेल वांग सुद्धा टाकू शकतात। आपल्याला हिरव्या मिरच्या सुद्धा लागतील। मी इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर, लसूण, हळद, जिरे, शेंगदाणे आणि मीठ। आता ह्या तुरीच्या डाळीमध्ये आपण जे टोमॅटो कापून ठेवलेला आहे, कच्चा टोमॅटो, ते टाकणार आहोत। आंबट चुका टाकणार आहोत। तुम्ही याला कापून सुद्धा टाकू शकतात, मी डायरेक्टली टाकते। थोडे अख्खे शेंगदाणे टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकतात, ऑप्शनल आहे। आता यामध्ये आपण मिरच्या सुद्धा टाकूया। असे चिरून टाकायचे आहेत, तुम्ही थोडे मोठे पण ठेवू शकतात। आणि आता यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता याला आपण एकत्र करून घेऊया। आता हे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे। कुकरमध्ये थोडं पाणी टाकून आपण हे भांड कुकरमध्ये ठेवूया। आता यावर प्लेट ठेवूया। आता आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। वाटण्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान खरपूस भाजून घेऊया। जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत नाही तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी छान खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता आपण मिक्सरच्या बाउलमध्ये कोथिंबीर, लसूण, आणि शेंगदाणे बारीक करून घेऊया। हे वाटण आपल्याला एकदम बारीक वाटायचं नाहीये, थोडं जाडभरड वाटायचं आहे। थोडं फिरवून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये थोडं पाणी ॲड करूया आणि पुन्हा याला फिरवून घेऊया। अशा प्रकारे आपण वाटण करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता भाज्या खूप छान शिजलेल्या आहेत आणि डाळ सुद्धा छान शिजवून झालेली आहे। फोडणी देण्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 पळी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं टाकूया।
आता आपण जो मसाला बारीक करून ठेवलेला होता तो मसाला टाकायचा आहे। आता यामध्ये हळद टाकूया। आता हा मसाला आपल्याला छान तळून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला छान तळला गेला पाहिजे। तुम्ही पाहू शकतात साइडने छान तेल सुटलेलं आहे। आता आपला हा मसाला छान तळून झालेला आहे। आता आपण यामध्ये ज्या आपण भाज्या शिजवून ठेवलेल्या आहेत त्या भाज्या टाकणार आहोत। तुम्हाला जर यामध्ये पाणी टाकायचं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकतात, पण ही भाजी घट्टच असेल तरच छान लागते। जास्त पातळ असेल तर त्याची चव बिघडते। तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी ॲड करा। आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकूया। आता ह्या भाजीला आपल्याला 5 मिनिट थोडं उकळवून घ्यायची आहे। जोपर्यंत त्याला वरती बबल्स येत नाही तोपर्यंत भाजी उकळवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता भाजीचं टेक्स्चर खूप छान दिसते आणि ही भाजी चवीला खूप छान लागते। अशा प्रकारे आपली डाळ गंडोरीची भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर वगैरे पण खूप छान आलेलं आहे। ही भाजी तुम्ही चपाती सोबत, भातासोबत किंवा कुठल्याही भाकरी सोबत खाऊ शकतात। अशा प्रकारे डाळ गंडोरीची भाजीची रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।